आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात बांधकाम खात्याच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, शिष्टमंडळाची मागणी। मोरेनगर सटाणा नाशिक रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आज सकाळी तुर्की हुडीजवळ अपघात घडला असून त्यात एक जणाला आपले प्राण गमवावे लागले। या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोरेनगरचे माजी उपसरपंच व शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांच्यासह ठेंगोडा परिसरातील शिष्टमंडळाने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात पुढे म्हटले की सध्या संथ गतीने सुरू असलेल्या सटाणा नाशिक रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आज सकाळी तुर्की हुडीजवळ शौर्य हॉटेलच्या समोर ट्रॅक्टर व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला असून त्यात एक जण दगावल्याची माहिती मिळत आहे। हा अपघात होण्याचे एकमेव कारण म्हणजे रस्त्याचे अपुरे काम, दिशादर्शक फलक नसल्याने सदर वाहन चालकांना अंदाज येत नाही। हा झालेला अपघात फक्त आणि फक्त रस्त्याचे अपूर्ण काम व रस्त्याच्या चालू कामासंदर्भात कोणतीही उपाययोजना वाहनधारकांसाठी न केल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही। कोणत्याही दिशादर्शक सूचनेचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही। सध्या सटाणा नाशिक रस्त्याच्या कामासंदर्भात आंधळ दडतय आणि कुत्र पीठ खातय अशी केविलवाणी अवस्था झाली असून या सर्व रस्त्याच्या सर्व प्रकारात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मोरेनगरचे माजी सरपंच व व्यंगचित्रकार किरण मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले असून निवेदनावर राजेंद्र मोरे, नंदलाला अहिरे, दिनेश अहिरे, राजेंद्र जाधव, हरिकृष्ण भास्कर, प्रवीण सिलावट, अण्णा पगारे, सोमनाथ पगार, ठेंगोडा सरपंच भारती वाघ, गिरीश चौधरी, शांताराम वाघ, चंद्रकांत वाघ आदींच्या सह्या आहेत। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार। आज दिनांक 5 जानेवारी सकाळी ठीक 10:14 मजुरांचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवाले मजूर कामावर जात असताना त्यांची समोरासमोर धडक झाली, मोठा अपघात झाला। याला जर कारण असेल तर फक्त रस्त्याचं अर्धवट पडलेलं काम, त्यांनी कुठंही बॅरिकेडेड लावलेलं नाही, त्यांनी कुठंही दिशादर्शक फलक लावलेलं नाही, त्यांचे अजूनही अर्धवट काम सुरू आहे आणि याचा परिणाम थेट जनतेला सोसावा लागत आहे। तुम्ही बघू शकतात मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे आणि याच्यात मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पुढेही असे ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, एवढंच मी सांगते।